नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी माझ्या व्हिडिओमार्फत आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग ह्याची माहिती पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. छोटे आणि सोपे उपाय जे तुमचं आयुष्य बदलू शकतात. तुमचा दिवस शुभ जावं हीच मी स्वामींपुढे प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज जी मी माहिती देणार आहे ना ती आहे की प्रदोष व्रत. ठीक आहे, प्रदोष व्रत हे का केलं जातं, प्रत्येक दिवसाचं प्रदोष व्रताचं महत्त्व काय आहे, ठीक आहे, ह्याची पूर्व माहिती मी देणार आहे की हे व्रत कशासाठी ठेवलं जातं, कोण कोण हे व्रत ठेवू शकतं, या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्या अगोदर आपण स्वामींना वंदन करूया आणि मग माझ्या माहितीला सुरुवात करते. ठीक आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम प्रपदे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. प्रदोष काळ हा केव्हा येतो, ठीक आहे, तर बघ, सूर्यास्ताच्या अगोदरचे 45 मिनटं आणि सूर्यास्ताच्या नंतरचे 45 मिनटं ह्याला आपण प्रदोष काळ असं म्हणतो. महिन्यातून दोनदा आपण प्रदोष व्रत हे ठेवू शकतो. ठीक आहे. आता 1 तारखेलाच शनी प्रदोष होऊन गेलेला आहे आणि आता येणाऱ्या 16 तारखेला हा सोम प्रदोष आहे. ठीक आहे. आता आपण ना सगळ्यात अगोदर समजून घेऊया हे व्रत कोण कोण ठेवू शकतं. हे व्रत आहे ना मुलं मुली वृद्ध, ठीक आहे, विवाहिक जोडपं सगळे हे व्रत ठेवू शकतात. ठीक आहे. हे व्रत खूप प्रभावशाली आहे. ठीक आहे. पूर्व माहिती ही काय आहे, ठीक आहे. ठीक आहे. जेव्हा समुद्रमंथन झालं होतं आणि जेव्हा शिवजींनी विष हे प्राशन केलं होतं जगाचा उद्धारासाठी, तेव्हा सगळ्या देवांनी कृतज्ञता म्हणून हे शिवजींची पूजा ही प्रदोष काळात केली होती. ठीक, म्हणून आपण शिवलिंगची पूजा ही करतो. ठीक आहे. प्रत्येक दिवसाचं काय महत्त्व आहे हे आपण समजून घेऊया. बघा, व्रत जर तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही सोमवार किंवा शनिवारी या दिवसापासूनच तुम्ही सुरुवात करू शकता. तुम्ही 11 किंवा मग 21 प्रदोष ठेवू शकता. तुम्ही वर्षभर हे प्रदोष ठेवू शकता किंवा मग तुम्ही पूर्ण जीवन हे प्रदोष व्रत ठेवू शकता. मॅक्स टू मॅक्स 21 वर्षापर्यंत हे तुम्ही प्रदोष व्रत हे ठेवू शकता. ठीक आहे. सोमवारी जर तुम्हाला ना खूप मानसिक स्थिती तुमची ढासळली आहे, ठीक आहे, मानसिक ताणतणाव आहे, बिकॉज सोमवार चंद्राचा वार आहे आणि सोमवार शिवजींचा वार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला ध्यान धारणा साधनेमध्ये तुम्ही आहात आणि तुमचं लक्ष नाही लागत आहे, मानसिक स्थितीसुद्धा बरोबर नाही आहे, आईबरोबर संबंध बरोबर नाही आहेत, ठीक आहे, तर तुम्ही हे व्रत ठेवू शकता. ठीक आहे. तुमच्या घराच्या प्रगतीसाठी, घराच्या सुख समृद्धीसाठी तुम्ही हे व्रत ठेवू शकता. ठीक आहे. तर सोमवारच्या प्रदोष व्रताला आपण सोम प्रदोष असं म्हणतो. ठीक आहे. आता मंगळवारच्या प्रदोषाला आपण भौम प्रदोष असं म्हणतो. ठीक आहे. आणि जर तुम्हाला खूप कर्ज झालं असेल, आर्थिक स्थिती जर बरोबर नसेल, ठीक आहे, तुमचं स्वास्थ्य बरोबर नसेल, रक्ताचे काही इश्यूज असतील, तर तुम्ही मंगळवारचं हे व्रत ठेवू शकता. ठीक आहे. भौम प्रदोष व्रत. त्यानंतर मग बुधवारचं जे व्रत आहे बुद्ध प्रदोष आपण त्याला म्हणतो. जर तुमच्याकडून काय चुकीचे निर्णय घेतले जात आहे, कारण की आपण बघा बुद्धीनी आणि मनाने निर्णय हे घेतो. ठीक आहे. तुमच्या वाणीतून काही कोणाला कटू शब्द बोलले जात आहे, लोकांचं मन दुखवलं जातं, किंवा तुमच्या घरी मुलं आहेत त्यांची प्रगती नाही होत आहे आणि ते अभ्यासामध्ये जास्ती प्रगती करत नाही आहेत, आणि बिकॉज बघा बुधवारचा दिवस हा बुद्धी आणि वाणी, बुधवारचं जर तुम्हाला व्रत करायचं असेल त्याला बुद्ध प्रदोष असं आपण म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर मग गुरुवारचा व्रत. आता जर तुम्हाला ना मोठ्यांचा साथ हवा असेल, जर तुम्हाला गुरुचं सानिध्य हवं असेल, तर तुम्ही हे गुरुवारचं व्रत करू शकता, ज्याला आपण गुरु प्रदोष असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर शुक्रवारी जर तुम्हाला व्रत ठेवायचं असेल, शुक्रवारचं जर हा व्रत ठेवायचा दिवस आला असेल, तर शुक्रवारी जर तुमच्या ना लग्नात खूप ताणतणाव आहे, क्लेश, खूप अडचणी आहेत आणि लग्न होत नसेल किंवा लग्नात काय बाधा येत असतील, तर आणि लक्ष्मी प्राप्ती, बिकॉज बघा वीनस आहे ना, शुक्र आहे, तर लक्ष्मी प्राप्तीसाठीही तुम्ही हे शुक्रवारचं शुक्र प्रदोष असं आपण ह्याला म्हणतो, तर शुक्रवारचं हे व्रत ठेवू शकता. ठीक आहे. आता शनिवारचं शनी प्रदोष हे आपण म्हणतो. ठीक आहे. 1 तारखेला होता शनी प्रदोष. ठीक आहे. 1 मार्चला होता शनी प्रदोष. ठीक आहे. तर मग तुम्ही शनिवारच्या दिवशी, म्हणजे जर तुम्हाला ना 7:30 चालू असेल, ढैया चालू असेल, जर तुमच्या ऑफिसमध्ये खूप तुमच्याबरोबर पॉलिटिक्स होत असेल, किंवा मग तुमच्या व्यवसायात तुम्हाला प्रगती दिसत नसेल, किंवा खूप अडचणी असतील, म्हणजे 7:30मुळे तुम्ही खूप त्रासलेले असाल, ठीक आहे, तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही शनी प्रदोष, ठीक आहे, हे तुम्ही व्रत ठेवू शकता, शनिवारचं ठेवू शकता. ठीक आहे. त्यानंतर मग रवी प्रदोष. आता जर तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा ही हवी असेल, ठीक आहे,
तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल, तुमच्या पित्याबरोबर, तुमच्या वडिलांबरोबर जर तुमचा संबंध बरोबर नसेल, ठीक आहे, तर तुम्ही हे रविवारचं रवी प्रदोष हे व्रत ठेवू शकता. ठीक आहे. तर हे महत्त्व आहे प्रत्येक दिवसाचं. आता तुम्हाला 11 किंवा 21, आता तुम्ही लगातार 11 प्रदोष व्रत हे ठेवू शकता, किंवा मग जर तुम्हाला फक्त सोमप्रदोष ठेवायचं असेल, किंवा मग फक्त तुम्हाला शनिप्रदोष ठेवायचं असेल, मग प्रत्येक महिन्याला जर सोमवारी तो दिवस आला, सोमवारच्या दिवशी जर प्रदोष आहे, तर मग तुम्ही सोमप्रदोषा ठेवू शकता. मग पुढच्या वेळी जेव्हा सोमवार येईल तेव्हा तुम्हाला मग ते व्रत ठेवायला लागेल. अशा पद्धतीने तुम्ही 11 किंवा 21, आणि बघा जर तुम्हाला इच्छापूर्तीसाठी करत असाल तर तुम्हाला संकल्पयुक्त हे व्रत ठेवायला लागेल. तुम्हाला देवळात जाऊन ज्या दिवशी तुम्हाला व्रत हे सुरू करायचं आहे, तुम्हाला नेहमी सोमवारी किंवा शनिवारपासून हे व्रत सुरू करायचं आहे. ठीक आहे. ज्या दिवशी प्रदोष आहे त्या दिवशी तुम्हाला सोमप्रदोष किंवा शनिप्रदोषपासून हे व्रत तुम्हाला सुरू करायचे आहे. तर तुम्हाला सकाळ सकाळी तुम्हाला शिवजींच्या देवळात जायचं आहे. ठीक आहे. तिथे संकल्प घ्यायचा आहे. ठीक आहे. तिथे शिवजींना तुम्ही जलचा अभिषेक, पंचामृतचा अभिषेक, ठीक आहे, दत्तुरा, बेलपत्र, धूप, दीप, नैवेद्य हे दाखवून मग तुम्ही घरी येऊन मग ते व्रत तुम्ही पूर्ण दिवस हे ठेवू शकता. ठीक आहे. आणि जर संकल्प ठेवला तर त्याचं उद्यापन पण तुम्हाला करायला लागणार आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही व्रत ठेवाल त्या दिवशी तुम्हाला सफेद वस्त्र हे धारण करायचे आहेत. ठीक आहे. आता आपण बघूया ना व्रतच्या दिवशी काय काय खाल्लं पाहिजे, काय काय खाल्लं नाही पाहिजे. बघा तसं तर ना जर तुमचं स्वास्थ्य चांगलं असेल आणि तुमचं स्वास्थ्य जर तुम्हाला सपोर्ट करत असेल तर नेहमी फळ आणि फक्त पाणीवरतीच राहून हा उपवास सोडायला पाहिजे. बिकॉज त्या दिवशी संध्याकाळी हा उपवास आपण सोडू शकतो. ठीक आहे. नाही जमत असेल, जर तुम्हाला औषधं वगैरे काय चालू असतील तर तुम्ही तुमच्या परीने, जर तुम्हाला साबुदाणा जर तुम्ही खात असाल तर तुम्ही साबुदाणा खाऊ शकता. ठीक आहे. जर तुम्हाला राजगिरा जर तुम्ही खात असाल तर ते खाऊ शकता. तुम्ही बटाटे खाऊ शकता, रताळी खाऊ शकता, ड्रायफ्रूट्स खाऊ शकता, फळंही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मीठ हे ॲक्च्युली खायचं नसतं उपवासाच्या दिवशी. ठीक आहे. पण थोडंसं मीठ हे तुम्ही खाऊ शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही त्या दिवशीचं व्रत हे ठेवू शकता. ठीक आहे. उपवास हा ठेवू शकता. आणि उपवास जेव्हा तुम्ही सोडाल त्या दिवशी तुम्हाला पूजा मांडणी, जर तुम्हाला बघा व्रत जर संकल्पयुक्त करणार असेल तर पूजा मांडणी ही वेगळी तुम्हाला करायला लागेल. ठीक आहे. तर तुम्हाला वेगळी पूजा मांडणी ही कशी करायची आहे की सकाळी तुम्ही देवळात जाऊन येऊ शकता. ॲक्च्युली संध्याकाळी जर प्रदोष काळाच्या वेळी जर देवळात गेलं तर उत्तम आहे, पण जर तुम्ही संकल्प करणार असेल तर त्याच वेळी तुम्हाला पूजा मांडणी करायला लागेल. म्हणून तुम्ही सकाळी जाऊन या देवळात आणि तुम्ही संध्याकाळी ही पूजा मांडणी करा. तर तुम्हाला काय करायचं आहे की पूजा मांडणीसाठी पहिले तर हळदी, चंदन, अत्तरचं लेपन करा. त्यावरती स्वास्तिक काढा, अक्षता ठेवा आणि मग पाट किंवा टेबल ठेवा. त्यावरती तुम्हाला शिवलिंग हे विराजमान करायचं आहे. ठीक आहे. एक सफेद कापड घ्या, त्यावरती शिवलिंग एका ताटात तुम्ही विराजमान करा. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला पाण्याचा अभिषेक करायचा आहे, मग दुधाचा अभिषेक करायचा आहे, मग परत पाण्याचा अभिषेक करायचा आहे, मग तुम्ही पंचामृतचा अभिषेक करायचा आहे. ठीक आहे. त्या अगोदर तुम्हाला ना तुमच्या देवारात जर तुम्ही गणपती बाप्पांची पूजा ऑलरेडी केली असेल तर ठीक आहे, नाही केली असेल तर गणपतीची मूर्ती किंवा मग तुम्ही पान, सुपारी ह्याला हळदी, कुंकू, अक्षता वाहून ही पूजा सुरू करू शकता. ठीक आहे. नंतर मग तुम्हाला चंदन, भस्म हे लावायचं आहे, धतुरा, बेलपत्र. ठीक आहे. नंतर मग तुम्हाला सफेद कापसाचं वस्त्र हे तुम्ही त्यांना धारण करू शकता. ठीक आहे. त्यानंतर मग तुम्हाला धूप, दीप दाखवायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही उपवास सोडाल तेव्हा तुम्हाला सात्विक म्हणजे कांदा, लसूणही नसला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य हे करू शकता, गोडधोडाचं करू शकता. आणि दाखवायचं आहे, आरती करायची आहे गणपती बाप्पांची, शिवलिंगाची. आणि जेव्हा गणपती बाप्पांची पूजा कराल तेव्हा तुम्हाला गणपती अथर्व शीर्षक हे म्हणायचं आहे. जेव्हा तुम्ही अभिषेक कराल, ठीक आहे, जेव्हा तुम्ही पंचामृते अभिषेक कराल तेव्हा तुम्हाला शिव अष्टोत्तर शतनामावली, ठीक आहे, हे तुम्हाला लावायचं आहे किंवा हे तुम्हाला वाचत वाचत अभिषेक करायचा आहे. ठीक आहे. आणि नित्यसेवेमध्ये जितकी पण सेवा आहेत, सोमवारच्या जे सेवा आहेत ते तुम्हाला सगळं म्हणायचं आहे. म्हणजे शिवमहिमन, त्यानंतर मग द्वादश ज्योतिर्लिंग, त्यानंतर शिव कवच, रुद्र पाठ. ठीक आहे. त्यानंतर मग कालभैरव अष्टक, त्यानंतर मग तुम्हाला ध्यान करायचं आहे शिवजींचं आणि शिव अष्टोत्तर शतनामावली. ठीक आहे. हे पूर्ण नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे, ते तुम्हाला सगळं वाचायचं आहे. तुम्हाला तर जर त्या दिवशी जमलं तर रुद्र अभिषेकसुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्या दिवशी पूजाही करू शकता. ठीक आहे. तुम्हाला धूप, दीप लावायचा आहे, आरती करायची आहे त्या दिवशी. ते तुम्ही बनवाल त्यापैकी दाखवायचं आहे शिवजींना आणि मग ते तुम्ही स्वतः ग्रहण करून मग बस तुम्ही सोडू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला त्या दिवशी
व्रतची पूजा ही करायची आहे, ठीक आहे. नंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला जर तुम्ही संकल्प करणार असाल तर तुम्हाला उद्यापन हे कसं करायचं आहे. उद्यापन 11 प्रदोष व्रत हे ठेवाल किंवा मग तुम्हाला जर 21 प्रदोष ठेवाल तर जो शेवटचा दिवस येईल त्या दिवशी तुम्हाला सकाळी जाऊन शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे, ठीक आहे. ब्राह्मण कोणते ते गुरुजी असतील, गरीब किंवा गरजू असतील त्यांना तुम्ही अन्नदान वस्त्रदान हे करू शकता आणि मग तुम्ही तो शेवटची पूजा ही करून मग ते व्रत तुम्ही उपवास हा सोडू शकता, ठीक आहे. तर इच्छापूर्तीसाठी नेहमी तुम्हाला संकल्पयुक्तच करायला लागणार आहे आणि संकल्प घेऊन मग त्याचं उद्यापन करून मग तुम्ही ते शेवटचा उपवास हा तुम्ही सोडू शकता, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रदोष काळाचं व्रत करायचं आहे. ह्याचं महत्त्व हेच आहे की तुमची कुठलीही इच्छा असू दे, तुम्ही कुठल्याही बघा प्रत्येक दिवसाचं महत्त्व मी तुम्हाला सांगितलं आहे. त्यानुसार तुम्हाला जर कर्ज असेल, मानसिक स्थिती बरोबर नसेल, लग्नासंबंधित काय प्रॉब्लेम असेल तर प्रत्येक दिवसाला हे तुम्ही ठेवू शकता, ठीक आहे. 11 किंवा 21 किंवा पूर्ण 1 वर्ष ठेवू शकता किंवा मग 21 वर्षसुद्धा हे ठेवलं जातं. पूर्ण पद्धतीने तुम्हाला हे व्रत ठेवायचं आहे. बिकॉज आता बघा सोमप्रदोष 16 तारखेला येत आहे, ठीक आहे. तर तुम्ही त्या दिवशी ठेवू शकता सोमप्रदोष व्रत हे, ठीक आहे. तुमची कुठलीही इच्छा असेल, मनोकामना असेल किंवा कुठल्याही अडथळी असतील ज्यातून तुम्हाला मार्ग नाही भेटत आहे तर तुम्ही सोमवारचा उत्तम दिवस आहे. बिकॉज हे व्रत सोमवारचं किंवा शनिवारचंच तुम्ही सुरुवात हे करू शकता, ठीक आहे. तुम्ही संकल्पयुक्त करा आणि मग त्याचं उद्यापन करा आणि मग बघा तुम्हाला नक्कीच ह्याचा लाभ हा भेटेल, ठीक आहे. तर हीच होती माझी माहिती. मला हेच आज सांगायचं होतं की प्रदोष व्रत हे कसं केलं जातं, ठीक आहे. तर हे व्रत करा. जर तुम्हाला खूप अडीअडचणी असतील, तुमच्या जीवनात परिवर्तन आणा. हा सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमार्फत महत्त्वपूर्ण माहिती भेटली असेल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. स्वस्त राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमवून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.